स्पर्धेत मी राधिका अभय दैठणकर छत्रपती संभाजीनगरवरून आणि आज आपल्यासमोर कवितेचं शीर्षक मांडत आहे शब्दाचे साम्राज्य। शब्दाच्या या अथांगदारी साहित्याची पालखी येते मनाच्या कोऱ्या कागदावर विचारांची सृष्टी फुलते। साहित्याच्या या सागरात शब्दांचे रत्न वेचावे, लेखणीच्या या धारेतून क्रांतीचे गाणे गावे। कधी ते मृदू फुलासारखे मनाला हळूच शिवून जातात, कधी पेटत्या निखाऱ्यासारखे आपल्याला जाळून टाकतात। शब्दात आहे ती ताकद जी जगाला बदलू शकते। साहित्याच्या एका ओळीत पिढ्यानपिढ्यांचे सार असते। ज्ञानेशांच्या ओवी तरंगले साहित्याचे हे रूप आगळे, साहित्याचे रूप हे आगळे। तुकोबाच्या अभंगातून भक्तीचे फुटले हे झरे वेगळे। कुसुमाग्रज आणि बापट या थोर कवींची ही खाण, साहित्याच्या या भूमीचा आम्हा सदा वाटतो अभिमान। शून्यातून विश्व उभा राहिला शब्दांचीच सोबत मिळते। मनात साचलेले मळब साहित्याच्या वाचनानेच निखळते। कधी गाथा तर कधी कथा मांडते जीवनाचे हे सत्य। माणूस म्हणून घडवण्यात साहित्याचेच आहे मोठे कृत्य। नव्या पिढीची नवी लेखणी आता नवीन इतिहास लिहील। विज्ञानाच्या या युगातही साहित्याचा दिवा अखंड जळत राहील। शब्दांचे हे शस्त्र घेऊन सत्याच्या मार्गे आपण चालूया। साहित्याच्या या महाकुंभात ज्ञानाच्या गंगेत आपण नाहूया। शब्दाच्या या युद्धाने कितीतरी मने जोडले जातात। साहित्याच्या या प्रकाशाने अन्यायाचे डोंगर ढासळतात। नको शस्त्र हातामध्ये लेखणीच आमची हत्यार आहे। शब्दाच्या या जादुई दुनियेत ज्ञानाचा फक्त संचार आहे। आणि शब्दांच्या या ठिणगीतून क्रांतीचा वनवा पेटतो। लेखणीच्या एका फटकाऱ्यामागे जुलमी सत्तेचा पाया ढळतो। नको तर केवळ शब्द पोकळ त्यात सत्याची धार हवी। साहित्याच्या या प्रवासाला बलिदानाची ही किनार हवी। आणि शेवटी एवढंच, माणूस संपतो देह थकतो पण शब्द कधीच मरत नाही। साहित्याच्या या काळाच्या ओघात पुसत नाही। अक्षरांचे हे देणे घेऊन जगणे आपले सार्थक करू। साहित्याच्या या महाकुंभात प्रतिभेचे नवे रंग भरू। धन्यवाद।